बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेविरोधात जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आलेल्या बालविवाह मुक्ती रथ अभियानाचा समारोप कार्यक्रम येथे उत्साहात पार पडला। बालविवाह मुक्ती भारत या अभियानांतर्गत 16 फेब्रुवारी पासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या जनजागृती उपक्रमाची सांगता कार्यक्रम इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी हॉलमध्ये झाला। यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी बालविवाहाला विरोध करण्याची आणि अशा घटना रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची सामूहिक शपथ घेतली। डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात आला। बालविवाह मुक्ती रथच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यातील गावोगावी जाऊन बालविवाहाचे दुष्परिणाम, त्यासंबंधीचे फायदे तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली। या उपक्रमाला विविध गावातील नागरिक, युवक, महिला आणि सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। समारोप कार्यक्रमात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआय रत्ना गवळी प्रमुख उपस्थित होत्या। त्या म्हणाल्या, बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून तो समाजासाठी घातक आहे। बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य धोक्यात येते। त्यामुळे आपल्या परिसरात कुठेही बालविवाह होत आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले। तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे त्यांनी कौतुक केले। कार्यक्रमाला माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे, सेवा दलाचे प्रमुख कार्यकर्ते बाबा नदाफ, डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेचे संस्थापक ललित बाबर, संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट परवा यादव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नीता आवळे, आनंदा कांबळे, अमोल कदम, मुस्तफा शिकलगार, आरिफ पानारी, प्रतीक्षा बुचडे, समीक्षा कोळी, माधुरी कांबळे, शर्मिला कांबळे, आयशा पटेल, बिस्मिल्ला जमादार, शैला कुर्णे, रचना कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।